हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे ॲक्च्युअली आपण किती काळ काम करतो. आपल्याला वाटतं आपण खूप काम करतो किंवा आपण वेळ वाया जातो हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आपल्या हातात पैसे असले, सपोज तुमच्याकडे 500 रुपये आहेत, 500ची नोट आहे. खर्च करताना तुम्ही विचार करता का नाही, हे कुठे करू, काय करू? पण वेळेचा आपण विचार करतो का? कधीच नाही. का करायला पाहिजे? आज मी तुम्हाला वेळेचा हिशोब दाखवते. तुम्ही लहानपणी दिनोचा हिशोब वगैरे ऐकला असेल, तसं मी आपल्या आयुष्याचा वेळेचा हिशोब केलेला आहे. तुम्हाला पटते का बघा. एकूण मी धरले इथे आपलं आयुष्य 75 इयर्स असेल, 75. कमी जास्त असू शकते, पण मला हिशोब करायला काहीतरी पाहिजे म्हणून मी घेतले 75 वर्ष आपलं आयुष्य आहे. त्यातली पहिली 15 वर्ष चाइल्डहुड डेज, आपल्याला काही समजत नव्हतं तेव्हा. एम आय राईट? लहान होतो आपण, बालिश होतो. आणि शेवटची 10 वर्ष पण सोडायची का? आपलं सर्व झालेलं असते म्हणून पहिली 15 वर्ष सोडा, शेवटची 10 वर्ष सोडा. तेव्हा काही तुमच्याकडनं कामाची कोणालाही अपेक्षा नाही म्हणून. तेव्हा कोणालाही तुमच्याकडनं कामाची अपेक्षा नाही. पहिले 15 वर्ष आणि आयुष्यातले शेवटचे 10 वर्ष, म्हणजे 15 आणि 10 म्हणजे किती झाली? 25 वर्ष. म्हणजे आपण 75 मधनं 25 मायनस केलं की आपल्या हातात किती वर्ष उरली? 50 वर्ष उरली. आता ते 50 वर्षात आपल्याला माहित आहे का आपण किती वेळ झोपत असतो? ते 50 वर्षात आपण जवळजवळ 25 वर्ष झोपून काढतो. म्हणजे 50 मधली 25 वर्ष आपली झोपेत गेली. किती वर्ष उरली? 25 वर्ष उरली. त्या 25 वर्षातली आपण जेवतो, आपण तयार होतो, आंघोळ करतो, ब्रश करतो, बाकीचे आपले दैनंदिन कामासाठी त्या 25 वर्षातली 15 वर्ष आपण घालवतो. म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला काम करायला मिळतात 10 वर्ष. म्हणजे आपण ऍक्च्युअली किती वर्ष काम करतो? फक्त 10 वर्ष काम करतो. हे बघा, एकूण आयुष्यातही मी 75 धरले सारखं. कोण आधी गेलं की त्यांची आणि कमीच होणार. पहिली 15 सोडायची, शेवटची 10 सोडायची का? तेव्हा तुमच्याकडनं कोणालाही कुठलेच कामाची अपेक्षा नाही म्हणून. 15 आणि 10 25 गेले. 75 मायनस 25 किती उरले? 50 उरले. ते 50 मधले 25 वर्ष आपण झोपेत घालवतो, म्हणजे 25 वर्ष उरली. ते 25 वर्षातलं आपलं जेवण, खाण, तयार होणे, इकडे तिकडे फिरायला जातो, आंघोळ करतो, ब्रश करतो, आपले रोजचे, ह्याला आपण 15 वर्ष घालवतो. म्हणजे फक्त 10 वर्ष आपल्याकडे काम करायला उरतात. बघा हिशोब. म्हणजे फक्त 10 वर्ष आपण आयुष्यात काम करतो आणि ही वेळ कशी निघून जाते हो. आपल्याला आठवतं अजून आपण लहान होतो, शाळेला जात होतो, नंतर मोठे झालो, कॉलेजला गेलो, नोकरीला लागलो, रिटायर झालो, सगळं डोळे समोर चित्र असं दिसते. म्हणजे ह्याचे पुढचे दिवस सुद्धा असे चटकन निघून जाणार. प्रत्येकाला सांगते मी, लहान असो मोठे असो. त्यामुळे वेळ म्हणजे ही पैसेपेक्षाही महत्वाची आहे.
मला तर वाटते पैसेपेक्षाही वेळेला आपण जास्त महत्व द्यायला पाहिजे. का? पैसा आपण खर्च केला की परत मिळवू शकतो. कुठेही जास्त खर्च केला तरी तुम्ही जास्त पैसा पण मिळवू शकतो. एम आय राईट? ज्यादा काम करा, ज्यादा काही करा, तुम्ही मिळवू शकता. पण वेळ मिळू शकतो का? नाही. एकदा गेलेला वेळ तो आयुष्यातनं निघून गेला. परत काही वेळ येत नाही. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे आपण लक्षात ठेवलं का नाही, तुम्ही कुठलंही काम मग उद्या करतो, परवा करतो असं कधी म्हणणार नाही. का माहित आहे का? म्हणजे तुम्हाला माहित आहे वेळ आपल्याला कधी परत मिळणार नाही. एम आय राईट? मग आपण ते वेळेचा सदुपयोग कसा करायचा, तो योग्य प्रकारे कामी लावायचा. योग्य प्रकारे म्हणजे काय? म्हणजे अननेसेसरी टॉक, अननेसेसरी थिंग्स, जे काही गोष्टी नको असतात त्या गोष्टीत आपला वेळ वाया घालवायचा नाही. आणि आपण बिझी राहिलो का नाही, नॅचरली आपल्याला बघून आपली मुलं लहान ती सुद्धा आपल्याला फॉलो करत असतात. तर आपण सारखं टीव्ही बघत असलो किंवा आणि काय असं करत असलो, मुलं पण तसं करतात. किंवा सारखं झोपत असलो, काही लोकांना सवय आहे. मी बघितलेलं बोलते जास्त, म्हणून लोकांना जास्त आवडते. का? म्हणजे खरं जवळचं असते म्हणून. कधीही बघा तुम्ही झोपलेले असतात, सकाळी असू देत, दुपारी असू देत. अहो किती वेळ झोपायचं? रात्री झोपायचं ठीक आहे की, मग कशासाठी दुपारी झोपा, सकाळी झोपा, किंवा बरं नसला की ठीक आहे, समजू शकते मी. नाही ते आपण रात्री शिवाय पाठ टेकायची नाही. तुम्हाला कंट्रोल स्वतःवर होत नसला तर काय करायचं माहितीये का? बेडरूमला जायचंच नाही. आपण बेडरूमला गेला की आपल्याला गादीवर झोपूया वाटते ना. अहो यंग मुलांचं बघते मी, 20-25, किंवा अहो बाहेर सोफ्यावर सुद्धा आडवा होऊन झोपून टीव्ही बघतात. हा वेळ वाया घालवणं आहे का? नाही. त्यामुळे वेळेचं महत्व आपण ओळखायला पाहिजे. आणि आपल्याला खरं काम करायला खूप थोडा वेळ मिळतो. मी म्हटलं ना, 75 वर्षाचं आयुष्य धरलं की फक्त 10 वर्ष आपण ऍक्च्युअली काम करतो. मग आपण वेळेला कडे लक्ष द्यायला पाहिजे का नाही? हो, द्यायला पाहिजे. दिलं नाही ते काय होणार माहित आहे आपल्याला. त्यामुळे वेळ म्हणजे पैसेपेक्षा सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे वेळेला महत्व देऊया. आपला वेळ आपले चांगल्या गोष्टींसाठी वापरूया. तुम्हाला वेळ जात नाही ना, करा ना. उठा, पटपट आपल्या खोलीची स्वच्छता करा, हॉलची स्वच्छता करा, आणि काहीतरी नीटनेटकं करा. काही नाही ते बाहेर जावा, कोणाला मदत करा, हिंडून या, खेळा, हरकत नाही, व्यायाम होतो अंगाला. म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी आपण वेळ घालवायचा, नको तिथे घालवायचं नाही. एवढं आपण आयुष्यात शिकलो का नाही, यश तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. लक्ष्मीला कामसू लोक आवडतात, आळशी लोक लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे आपण आपली वेळ योग्य प्रमाणे, चांगले छान कुठली गोष्ट आपल्याला पाहिजे, करूयाशी वाटते ती करा.
एन्जॉय पण करा, नाही म्हणत नाही मी, पण आपलं काम करून नंतर एन्जॉयमेंट. नुसतं एन्जॉयमेंटच करत असला तर काय होणार? त्यामुळे आपल्याला आपल्या वेळेचं व्यवस्थित प्लॅनिंग करायला यायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.